नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आपल्या मराठीमध्ये खूपच क्वचित वेळा असं होतं की काही सिनेमे असतात जे आपल्याला त्याच्या फर्स्ट लुकपासून, टीझरपासून, ट्रेलरपर्यंत आपल्याला त्या सिनेमाबद्दल खूप पॉझिटिव्ह वाईब येत असते आणि असं वाटत असतं की या सिनेमामुळे जरा मराठी इंडस्ट्रीमधला जो ट्रेंड आहे तो बदलेल. आणि त्याच सिनेमांपैकी एक म्हणजे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी व्यवस्थित पहिल्याच फर्स्ट लुकपासून इम्प्रेस्ड होतो आणि खूप काहीतरी मस्त बघायला मिळणार आहे याची मला खात्री या सिनेमाच्या प्रत्येक जी काही झलक बघायला मिळत होती त्याच्यामुळे येत होती. आता 1 जानेवारीला मी बघत होतो की तेव्हा माझा प्रयोग होता, त्यामुळे मला ते बघायला नाही जमलं. आत्ता 2 तारखेला मी सकाळचा शो बघितलाय. पण 1 तारखेला जेव्हा मी असंच चेक करत होतो तेव्हा बरेचसे शो फास्ट फिलिंगमध्ये होते आणि बुक माय शोवर असं सांगितलं देखील होतं की आज सकाळी 2 तारखेला जर चेक केलं तर 14,500 तिकीटं बुक झाली होती इन लास्ट 24 आवर्स. आता हे बुक माय शोचं कलेक्शन आहे. आपण असं धरून चालूया की 15,000 तिकीटं बुक झाली असतील काल दिवसभरात ऑफलाईन सगळं धरून आणि ₹200 समजा तिकिटाचा रेट धरला तर साधारणपणे 25 ते 30 लाख किंवा फार फार तर 40 लाख सुद्धा या सिनेमाने कमाई केली असेल, जी चांगली गोष्ट आहे. कारण हा काही असा मासवाला सिनेमा नाहीये. बट आय एम शुअर की वर्ड ऑफ माउथनी हा सिनेमा नक्कीच बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल. आज 2 तारखेला अनेक थिएटर्समध्ये तुम्हाला याचे शोज सुद्धा वाढलेले दिसतील. सो आपण असं कंप्लेंट नाही करू शकत की बाबा आम्हाला शोज नाही मिळाले. बऱ्यापैकी शोज आहेत आणि ते जसं असं या सिनेमाची वर्ड ऑफ माउथ चांगला येत जाईल तसं असं आय एम शुअर की उद्या शनिवारी आणि परवा रविवारी अजून याचे शोज वाढतील. एनिवेज, गोष्ट आहे आत्ताच्या परिस्थिती महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन सुद्धा आपले मराठी माध्यमं, मराठी शाळा कसे बंद पडतायत याच्यावर भाष्य करण्याचं एक तर डेअरिंग जे हेमंत ढोमे सरांनी दाखवलंय त्यासाठी एक तर त्याचं सर्वप्रथम कौतुक. कारण आत्ताच्या घडीला प्रशासनाच्या अगेन्स्ट, सरकारच्या अगेन्स्ट असं काही एक पाऊल उचलणं सिनेमाच्या माध्यमातून हे सुद्धा डेअरिंग आहे. जिकडे बरेचसे सिनेमे आपण बघतो की प्रशासनाला किंवा सरकारला बूस्ट करण्यासाठी हल्ली मुद्दाम केले जातात, तिकडेच एका सिरियस गोष्टीवर भाष्य करण्याचं धाडस हेमंत ढोमे सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी दाखवलंय. त्यासाठी बिग थम्स अप त्यांना. गोष्ट आहे अलिबागमधल्या नागावमधल्या एका 90 वर्ष जुन्या मराठी शाळेची आणि आता तिकडे एक इंटरनॅशनल स्कूल बांधायचं असतं. मग अशा वेळेला तिकडचे मास्टर आणि या शाळेचे सगळे एक्स स्टुडंट्स हे या शाळेला वाचवू शकणार का? प्रशासनाला आणि सरकारच्या विरोधात ते आवाज उठवणार का? याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. ऑलमोस्ट 2.5 तासाचा हा सिनेमा आहे आणि सिनेमामध्ये सगळ्यात अ, भक्कम बाजू सिनेमाची, सगळ्यात मोठे पिलर्स या सिनेमाचे ते म्हणजे कथा, पटकथा आणि संवाद आणि त्याचबरोबर सगळ्या कलाकारांचा अभिनय. एकही कलाकार तुम्हाला आउट ऑफ कॅरेक्टर दिसणार नाही आणि संवाद ज्या पद्धतीने हेमंत ढोमे सरांनी चिमटे काढलेत ना, ते बघताना खरंच खूप असे आपल्या मनात सुद्धा प्रश्न येतात. आता मी पण कॉन्व्हेंटमध्ये शिकलेलो आहे. माझ्या मुलीला सुद्धा कदाचित मी तसंच हे करेन. तर माझं काय चुकतंय का? आणि जर चुकत असेल तर मग काही बेटर ऑप्शन आपल्याला आपलं गव्हर्नमेंट पुरवतंय का? हे असा आपल्याला विचार नक्कीच हा सिनेमा बघितल्यानंतर होतो. आणि असं नाहीये की फक्त चिमटे काढलेत. मतलब प्रॉब्लेम हे आहेत, तर या प्रॉब्लेमचे हे सोल्युशन सुद्धा आहेत. असं सुद्धा या हेमंत ढोमे सरांनी त्या पद्धतीने हा सिनेमा लिहिला आहे. बरं, एवढा सिरियस विषय आहे, तर फक्त हा सिनेमा डॉक्युमेंटरी न वाटता मध्ये-मध्ये हलक्या-फुलक्या जागा सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत. काही-काही गोष्टीमध्ये तुम्हाला नकळत तुमच्या चेहऱ्यावर स्माईल सुद्धा येईल. सो ओव्हरऑल एक कंप्लीट पॅकेज आणि बऱ्याच काळानंतर मराठी इंडस्ट्रीला ज्या सिनेमाची गरज आहे, ज्या पद्धतीच्या सिनेमांची, सो तो एक ट्रेंड हेमंत ढोमे सरांनी नक्कीच सुरू केलाय आणि आय एम शुअर की हा सिनेमा वर्ड ऑफ माउथनी जास्त बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचेल. हळूहळू का होईना पण नक्कीच खेचेल आणि बऱ्यापैकी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करेल. बाकी बीजीएम गाणी मला ओके ओके वाटली. बीजीएम पण बऱ्यापैकी चांगला आहे. सिनेमॅटोग्राफी ठीकठाक आहे. जशी या सिनेमाला अपेक्षित आहे तशीच. बट अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, सचिन खेडेकर सर, क्षितिज जोग, आनंद जोग सर, पुष्कर राज, प्राजक्ता कोळी, मतलब सगळे मोठी गँग आहे. आय एम शुअर मी काही नावं मिस केली असतील त्याच्यासाठी माफी.
तुम्हा सगळ्यांना एकतर तुमचं खूप कौतुक करायला हवं, की खूप चांगल्या पद्धतीने जे लेखकाला मांडायचं होतं ते तुम्ही मांडलंयत आणि तुमच्याच या सहजतेमुळे, ज्या सहजतेने तुम्ही मोठ्या पडद्यावर वावरलाय त्याच्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचलंय. या सिनेमाला मी देतोय 4 स्टार. कारण खरंच कौतुक करायला हवं आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे या ओव्हरऑल अख्ख्या संपूर्ण टीमचं. सो ओव्हरऑल तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? जर बघितला असेल, तर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा प्रश्न पडला का, की आपण आपल्या मुलांना कॉन्व्हेंट-बिन्व्हेंटमध्ये टाकून, इंग्लिश मीडियममध्ये टाकून, इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकून चूक करतोय, की आत्ता आपल्याकडे फार ऑप्शन्स नाहीयेत. आपल्याला आपल्या मुलांना ज्या पद्धतीने त्यांचं अपब्रिंगिंग करायचंय, तेवढे आपल्याला मराठी माध्यमांमध्ये फॅसिलिटीज मिळत नाहीत. हे ओव्हरऑल पिक्चरच्या संदर्भात मी खूप वेळा बोललो ओव्हरऑल. एनिवेज, सो सिनेमाच्या संदर्भात आणि या प्रश्नांच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.